बघायचंय ते बघा लोक हसत खेळत बाई मी लावली तुळस. पोलीस मामा नाही, पोलीस मामीशी जाऊन बोला तुम्ही. ही यांची गाडी यांच्या नावावरच नाहीये. 16 विषय खोल. हो मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. संपूर्ण टीम सज्ज झाली आता गाडीमध्ये. तर आता आम्ही चाललोय पंढरीच्या वारी. का हो स्वप्नील शेट, कुठे चाललो आपण? म्हणजे विठ्ठलाचा खरा भक्त हा ज्याने जिथे समाधी घेतली, जिवंत समाधी, हा. त्या अशा तीर्थक्षेत्रावर म्हणजे वारकरी संप्रदायाचा कणा असलेल्या आपल्या देवाची आळंदी या ठिकाणी आपण चाललो. वा वा, खूप छान. रामकृष्ण हरी मित्रांनो. चला जाऊयात पुढे, थोडंसं आता ब्लॉगचा आनंद घेत जाऊयात. चलो बाय. तुम्हाला सांगितलं होतं मेकअप एकदम खतरनाक झालाय. तुम्हाला बघायचंय हे बघा लुक. आजचं लुक जे आहे माझ्या रुक्मिणीचं एकदम खतरनाक झालेलं आहे आणि त्याचं पूर्ण क्रेडिट आमच्या ताईला जात आहे, पूनम ताईला. खरंच जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल किंवा ऑर्डर करायची असेल किंवा ऑर्डर आनंद घ्यायचा असेल मेकअपचा, तर नक्की लावण्य ब्युटी पार्लर जे की आपल्या पूनम ताईचं आहे भुगाव या गावामध्ये. मी खाली त्यांचा ID मेन्शन करतोय डिस्क्रिप्शनमध्ये. लवकरात लवकर जावा आणि एकदम खतरनाक लुक करा. संजू, कसा वाटतं आजचा लुक? खूप छान ना ताई? काय सांगशील आज, कसं वाटतंय? मस्त, एकदम भारी ना. चलो भेटूया पुढे. बाय. पोलिसांनी पकडलं होता, विषय काय आला? तेजू काय म्हणत होते का? ते त्या पोलिसांना म्हणतेय की पोलीस मामा आहे ना तुम्ही आमचे, सोडा आम्हाला. तर पोलीस म्हणतोय की पोलीस मामा नाही, पोलीस मामीशी जाऊन बोला तुम्ही. मामी कुठं होत्या? लेडीज इन्स्पेक्टर होते. हा. होय तेजू डायरेक्ट म्हणते मामाला पण लावा. लईच खतरनाक आहे का तेजू तू? टॉपचा विषय. तुला कधी पोलिसांनी पकडलं नाही का तेजू असं? एकदा स्वप्नील शेट्टाला सोडून दिलं. स्वप्नील शेट्टाचं लुक पाहूनच पोलिसांनी सोडून दिलं. कारण पोरगी होते ना, स्वप्नील शेट्टा म्हणायचं बापरे हिरो आहे हा तर. हा. सांगू का, पहिल्यांदा पकडलं होतं मंडईत, हा 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 दुसऱ्यांदा पकडलं कर्वे रोडला, हा. तिसऱ्यांदा कोडफाट्याला. हा. चौथ्यांदा तुम्हाला आपण पकडलं, पण कितीचा पैसे दिले विचारा ना एकदा पण नाही ना. बस नाही काय. ही यांची गाडी यांच्या नावावरच नाहीये. काय पावती फाडणार आहे? अगं नाहीये संजू. पाडा पावती भाड्या पावती म्हणतात, बिनधास्त फोटो बिटो काढतात आणि निघतात. पूर्ण असं पोज मध्ये अगं माझी गाडी माझ्या नावावर आहे. आम्हाला रडायला येत होतं तेव्हा. आणि हे पण तेच की टाका पावती. नाही बाई, पावती 9-10 आपण हजार टाकून पावती देत असेल नाही. गाडीवर. डायरेक्ट 9-16-9 विषय खोल, पृथ्वी खोल. वा आहे ना तो आपला नसते भाई. डेमो देतो आपण डायरेक्ट. मोठे असते ना वहीन साहेब, थोडंसं करा. भ्रष्टाचार चालू आहे माहिती मला, पण घ्या आनंद. तुम्ही खुश, आम्ही खुश. टेबल गरम करून घ्या, विषय मिटला. का हो? पण आपण त्यासाठी चुकी करत नाही. पोलिसांना सहकार्य करतो आपण. का हो? पण तुम्हाला माहितीये का, पोलीसवाला का ती बाई काय म्हणली असं ना, आम्ही म्हणलं ना मॅडम आमच्याकडे पैसे नाही, आम्हाला हा रोड माहिती नव्हता. तर ती काय म्हणली माहितीये, म्हणते की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजेत ना. अच्छा, म्हणजे ते तुमचे आपलेच पैसे आपल्याला देणार आहेत ते? हा. त्यांचं डायरेक्ट कसं म्हणणं आहे? ती म्हणली की कानात येऊन म्हणते तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजेत ना, मग भरा पावती. म्हणजे कसं बघितलं का शाळा? वा रे सरकार, वा भ्रष्टाचार. म्हणजे आपल्याला आपले पैसे. चला आपलं माऊलींचं दर्शन इकडनं झालं. द्यायचे, इकडनं वसूल. हा. सो गाईज, फायनली आता आपण आलो आहे आळंदीमध्ये. तर पाहू शकता तुम्ही लोकेशन. नवीन आता व्हिडिओला आपण स्टार्ट करणार आहे, त्यासाठी म्हटलं आधी ब्लॉगचा आनंद घेऊयात. सो स्वप्नील शेट, आजचं काय नियोजन असतं आहे? कसं काय डोक्यात plan? म्हणण्यापेक्षा आता जी पायीवारी चालू होणार आहे आळंदी ते पंढरपूर, बरोबर. त्याची सगळी आळंदी तयारी बघायला भेटणार आहे आपल्याला. हां, बघूयात काय आळंदी तयारी चालू आहे, कशा प्रकारे चालू आहे. तेजू मॅडमने काय पार्किंग साठी सांगितलं? आपण गाडी लावली. 20 मिनिटं थांबले पार्किंग साठी फक्त. सुरुवात आहे. तिची सुरुवात आहे अजून आळंदीची. बघू शकता, चला. पाहू शकता मित्रांनो, फुल तयारी करून चालतो. रुक्मिणीची मैत्रीण, रुक्मिणीची सासूबाई पण चालली म्हणजे. सो आनंदी घेते आपण. खूप सुंदर असं इथे, खूप सुंदर असं नियोजन आहे मित्रांनो इथे. पाहू शकता तुम्ही. आपण तिकडेच चाललो आहे प्लॅन. जोडपं निघाल्यावर किसनराव बाबाचा धर्म पाऊल उडान पावला इंद्रायणीला आणि कसं प्रेम आहे हो, बाकी काय नाही. तयारी बघा आता नाही रे, काढून घ्यायचं.
दादा थांबा जरा. दादा नाम नाही इथं पण आहे का? काय अन्नपूर्णा घरी अन्न नाही, अन्नपूर्णा कातरा निघला आपला अन्नपूर्णाने. घेऊ आपण. चला संध्याकाळी घेऊ. महत्वाचं आहे. होऊ शकतो. दिव्य सोहळा बांधून डोळा. आंघोळ केली नेले शेटणी इथं. या बघा नदीमध्ये इन्फॉर्मेशन बघा सर्चिंग. दिव्य सोहळा बांधून डोळा. माऊली झाला. तयार झालेले आहेत वारकरी. कमान निलेश शेट. बघा मित्रांनो, हे बघा जोडीचे कष्ट. हे बघा चेहरा स्माइल कशी ती चेहरा फुगवता. हे बघा पटक्यात आले. अरे चेहऱ्यावर स्माइल आली पटकन कॅमेरा दिसल्यावर. त्याचं काय होतं? अरे असं हे करू नका, त्याला टाइम काढा. मार्बलचे ते माऊली. तर आता आम्ही आलो आहे पराठा हाऊस. इथं आता नाश्ता करतो. थोडासा ब्रेक आहे आमचा. ब्रेक झाला त्यानंतर आता थोडासा घेऊया आपण नंतर थोडासा आनंद आयुष्याचा. बघू शकता एवढा घाम आलाय मला जेवण करताना. घाम नाही आहे, पाणी आहे. नियोजन संजू ओके का? एकदम ओके ना? तेजू काय म्हणशील तू? कथा कथा पटकथा आहे जी बघ आदूचीच कोणी लपवत नाही. काय ते पराठा खाले बघा दाखव घ्या. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाममध्ये, म्हणजेच आळंदीमध्ये जे आहे. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले लोकेशन कुठे आहे, कसे आहे. त्याला बघून घ्या. बडी आहे एकदम, बघू शकता. एकदम राजस्थानला आल्यासारखं फील होतं. तुम्ही बघत असाल हा एंट्रन्स आहे. आज जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय. चला. मस्त आणि सुंदर मंदिर मला राजस्थानला जायची गरज नाही. शांतता पण किती आहे. कुठे जायची गरज नाही. सगळीकडे फिरून दाखवतो. महाप्रसाद पण मिळेल. आता आपण स्वामी स्थानाकडे चाललो.
बघतच असताना तिघ जण आमच्या दोघींना पाठवले ब्लॉग काढायला आणि तिघ जण फुटेज घ्यायला बसलेत आणि इथं आलेल्या पुरी बघायला. हो ते बघा ते बघा. सो गाईज नमस्कार. तर आजचा अपडेट आपण ऐकून घेऊया. आई काय काय करतो स्टेजवर? मी काय काय सांगा आई बाबा काय काय केलं सांग की आई काय काय मावशी कमान. काय काय केलं सकाळी उठलो आपण आवडलं तर गाडी घेऊन इकडे आलो आणि तू काय काय केलं सांग ना मग. घरी आवडलं अरे तू काय केलं सकाळ आधी काय केलं आणि खाल्लं अरे आणि बसलो ट्युशनला राहताना बॅगीला राहताना बसलो इथून उठले बघा पाया पडला वरती पण फोटो काढले आणि इकडे आले मला काय माहिती. त्याच्या आधी काय केलं? त्याच्या आधी बसला खाते पराठा खाल्ले पराठा फक्त पराठा खाला का अजून काय खाल्लं? भात कसला भात? राईस पनीर राईस पनीर राईस खाल्ला. त्यानंतर काय पाणी पिलं नंतर कुठं आली मग? मग जेवढा चालू आहे देवळात आली. जेवणच्या काय जेवढं नाव बरोबर जेवण म्हणजे जगदंबेचं जे मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर आहे ते श्री पुरुषोत्तम धाम आहे. म्हणजे अनिरुद्ध सरांनी डॉक्टर अनिरुद्ध यांच्या सहकार्यातून बांधलं झालेलं आहे आळंदीमध्ये. तिथे आपण आज आलेलो आहोत. मला ब्लॉगमध्ये इतर माहिती देईलच मंदिराची रूपरेषा कशी आहे किंवा किती सुबक बांधकाम त्यांनी केलेलं आहे ही सगळी माहिती तुम्हाला ग्रुपमध्ये ओके. आता काय पुढे नाही आता योजन काय घरी जायचं आणि दोन आणि बंद करायची झाडू मारायची. आणि आणि काय नाही करायचं बसायचं काय कोची अजून काय करणार आहे? काय लोक मागणार स्वयंपाक काय तास थोडं घेणार चावायला पण ते मग गिळाय नको देत लोक ते लोक तर आईला तर आईचं मला आनंद घेतला. आई काय केलं मला सांगितलं आहे असं देत आहे. आजचा आईने घेतलेला आनंद त्यातल्या त्यात आमच्या दोघांच्या पण लाईफ वगैरे तिकडे व्हिडिओ काढायचा. लाईफ पटकन लाईफ नाही लाईफ नाही लाईक करा शेअर करा लाईफ करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही ठीक आहे सबस्क्राईब करा सब मावशी सब सब नाही सब म्हणपत फक्त सब स्क्राईब क्राईब बोल क्राईब सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आईच्या भाषेत सगळं माझं करा. वाक्य मराठीत फॉलो करा काय काय फॉलो करा सहकार्य करा. सहकार्य करा धन्यवाद. धन्यवाद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र महाराष्ट्र. करा कष्ट जावा गिरणीचं करा एक कॉल आई तू पण इकडे आळंदीला आली का? अरे नाही बा. किती वाजले? काय करतो आळंदीला काय करतो? उपाय करा. आम्हाला गेलं. हा. किती होतं? लय बरं पावसाळ्यात येते. ऐकला ना पावसाळ्यात घेतला काय म्हणायचं? आई आनंद घेते मित्रांनो. सबस्क्राईब करा. हा, तुमची लाईफ पडू द्या नवरा बायकोनी सुखी राहू द्या व्यवस्थित लाईफ पडू द्या सपोर्ट करा. चॅनलला सपोर्ट लेकला सपोर्ट करू द्या लाईक करा शेअर करा. त्याच्या मागं वेगवेगळं करू छान करू दोघांना चौघांना त्यांना गुड न्यूज सांगायची. तुला काय बोल नको ना. तुझं कधी आधी मोठा कोण आहे मावशी मोठा कोण आहे मोठा कोण आहे मावशी मोठा तुम्ही मोठ्याचा आधी असतं का नाही कर्तव्य मोठ्याचा आधी आई तुला कोणाला माहिती? Yes. मित्रांनो मावशीची इच्छा काहीतरी आहे आपण काय करू अजून काहीतरी माहिती थोडी बघून येऊ या या तिकडे या. हे बघा हे श्री पुरुषोत्तम अनिरुद्ध धाम मस्त आहे हां पावसाचं वातावरण झालेलं आहे चला तर आता शेअरच्या मित्रांनो आम्ही घेतो आमच्या घराची
शैक्षणिक परवानगी तुमची परवानगी घेतो. पुढील ब्लॉग तुम्हाला शक्य आहे तर दाखवतो मी. आणि आणि पुढे जाऊन बोलतो आता नाही बोलू शकत. आता मला घसा कोरडा झाला मग सगळं उसारा ताजा आता गार पाणी बिनी असं वाटतंय की ते आमचा व्हिडिओ ते काढणार आहेत, त्यांचा व्हिडिओ आम्ही काढतो. त्या इश्यूने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि खरं म्हणजे या दोघींचा खूप सपोर्ट आहे आम्हाला. ह्या 2 कार्यकर्ते असे आहेत ना चॅनल बघा ना बुटका मोठू अर्पतलो की जोडी ते शिकते ना शिकायला तर शिकायला म्हणजे वाचाल तर वाचाल. हो आई मोठू अर्पतलो की जोडी जोडी लाईक करा. काय करायचं लाईफ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत असेच तुम्ही भेटत राहा. मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे बघू शकता. हवाईचं माग काय पुढे गार लागतंय नाही जाऊ. हा गा मला गरम होतं. हा मित्रांनो इतकं ऊन होतं ऊन. हा इतकं ऊन होतं पुढे सगळी हवा स्वतःच्या तोंडावर मारून घेतली आणि आता गार लागतंय तर आता आम्हाला मागं हवा सोडली. इतकं वाटलं ना आम्ही की बाबा मागं गरम आहे काय आहे खाली बरं मित्रांनो तो फायनली आत्ता आम्ही आळंदीची पायवारी बरोबर ना पायवारी वारी करतो सर बरोबर आपण आळंदीमध्ये आपण आपले व्हिडिओ काढण्यासाठी गेलो होतो. आणि काम कम्प्लीट करून आपण सध्या बुगावमध्ये परत माझ्या तोंडाला इग्नोर करा कारण माझं तोंड थोडंसं टॅन झालं आहे. सो दोघांचंच बघा गोरट्याला वाटतं ते आईला पण थोडं थोडं बघा आयुष्य नाही. सो चला काहीच कुछ प्रॉब्लेम नाही. आता भेटूयात पुढील भागामध्ये. चलो जय महाराष्ट्र. तुळस घ्या डोक्यावर तुळस घ्या. तुळशीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कुळ हसत खेळत बाई मी लावली तुळस हसत खेळत बाई मी लावली तुळस. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.